नमस्कार, मी राकेश मोरे आणि ऋणानुबंधच्या सेकंड एपिसोडमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सो आज आपण एका आणखीन स्पेशल कपलला भेटणार आहोत. सॅम सेज म्हणजे सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाचे आपण सगळेच मेंबर्स आहोत. ही कम्युनिटी खूप सुंदर पद्धतीने वाढतीये, पण या कम्युनिटीची स्थापना ज्यांनी केली ते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल काका आणि त्यांच्या पत्नी सौ अनुराधा काकू. या दोघांना आपण आज भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास. नमस्कार काका. नमस्कार या काकू. या 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 कसे आहात या. तुम्ही दोघे? आम्ही ठीक सगळे. या Thank you. या या आत या. नमस्कार काका काकू. नमस्कार. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि अरे, इंटरव्ह्यूला हो म्हटल्याबद्दल. सो मला खूप आनंद होतो की मी तुमच्या दोघांचा आज इंटरव्ह्यू घेतोय. पण खरंच आपण एक छानसा संवाद साधणार आहोत आणि आम्हाला तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. सो प्रथमतः थँक्यू अगेन आणि लेट्स स्टार्ट. सो चालेल. सांगा आम्हाला की तुम्ही इंडियामधून तुम्ही दोघे कुठून आहात? काका, तुम्ही सांगा आधी, त्यांना काकू काय आन्सर. म्हणजे माझा जन्म झाला ते गाव अगदी लहान खेडेगाव आहे. ते कर्नाटकाच्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवरती आहे. कर्नाटकात जमखंडी तालुका आहे. तिथे एक हानगंडी नावाचं गाव आहे. ते अतिशय खेडेगाव आहे. तिथे माझा जन्म झाला. अच्छा. पण सबंध बालपण त्यानंतर सगळं सांगली भागात, मिरज सांगली भागात हो, गेलेलं आहे. अच्छा. ओके. आणि मिरज सांगली नंतर मग कोल्हापूरला होतो. कोल्हापुरातनं पुण्यात आलो. मग पुण्यातनं जे बाहेर पडलो ते बाहेरच आहे. अच्छा. आणि काकू तुमचा जन्म आणि माझा जन्म बालपण? सातारचा. अच्छा. हा. ओके. माझे वडील वेटरनरी डॉक्टर होते, त्यामुळे आमची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे फिरलो. त्यांच्या त्या- गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट, त्यामुळे तिथं एके ठिकाणी शिक्षण असं झालं नाही. बरोबर. महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही फिरलो बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरला बऱ्यापैकी. अच्छा. अच्छा. सो काका, मग तुमचे आधी इनिशियल स्कूलिंग वगैरे प्राथमिक शाळा तिथेच झाली? नाही, माझे वडील मुंबईजवळ एक उरण नावाचं गाव आहे. हो. आता ते उरण खूप मोठं फेमस झालेलं आहे. मुंबईचा नवीन एअरपोर्ट त्या उरण भागात होतोय. Right. तर तिथे माझे वडील शिक्षक होते. अच्छा. त्यामुळे पहिली इयत्ता माझी उरणमध्ये सुरू झाली. अच्छा. आणि उरणमधनं मग आम्ही मिरजला आलो. बर. वडिलांनी तिथला जॉब सोडला अच्छा. आणि मिरजेला आले. आणि मग तिथेच मग सेकंड दुसऱ्या इयत्तेपासून अच्छा. मिरजला आणि नंतर मग सांगलीला आलो आम्ही. कारण वडिलांची जी शिक्षण संस्था होती, सांगली शिक्षण संस्था, बर. त्यांनी त्यांची मिरजेतनं बदली केली सांगलीला. ओके. मग त्यामुळे आम्ही सांगलीत आलो. मग सबंध शिक्षण मग पुढचं सगळं सांगलीत. सगळं म्हणजे मिरज आणि सांगली मेनली सगळं शिक्षण झालेलं आहे. अच्छा. आणि त्याच्या आधी पहिली इयत्ता मला काहीच आठवत नाही त्यातलं. अच्छा. उरणमध्ये होतो आम्ही. बर. बर. तुमचाही काकू सगळीकडे सगळीकडे फिरत असल्यामुळे फिरत. तुमचे शिक्षण असंच बऱ्याच फिरत वेगवेगळ्या फिरत ठिकाणी झालं. वेगवेगळ्या शाळेमध्ये हो. झालं असेल. हो. Correct. ठीक आहे. लहानपणीच्या काही आठवणी तुमच्या असतील, ग्रोअप होतानाच्या दोघांच्या मेमोरेबल, ज्या अजूनही लक्षात आहेत, अशा काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील, आम्हाला काही शेअर करायच्या असतील तर? हा, म्हणजे तेव्हा पूर्वी असायचं, एक तर आम्हाला टीव्ही नव्हता. बरोबर. हा, त्या काळात नव्हतं. त्यामुळे बाहेर खेळणं हेच जास्त हे होतं. Correct. आणि माझा भाऊ, आमच्या दोघांमध्ये फक्त 1 वर्षाचं अंतर आहे. अच्छा. त्यामुळं मी त्याच्या मित्रांबरोबर खेळायची, तो माझ्या मैत्रिणीबरोबर खेळायचा. बरोबर. त्यामुळे सगळे काय म्हणतात ते लगोरी किंवा काय जे असेल त्याच्यापासून दोरीच्या सगळे उड्या, खेळ सगळे म्हणजे खेळ मुला पारंपरिक मुलींचे खेळ सगळे असतील ते सगळे. आणि काका, तुम्ही काही स्कूल ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा असं काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये, स्पोर्ट्स मध्ये असं काही involved असायचा त्यावेळेस? मिरज हायस्कूलला वर असताना मी जिम्नॅस्टिक मध्ये थोडा भाग घेतला होता. अच्छा. मलखांब करणं खूप आवडीचं होतं हो. माझ्या. अच्छा. बर. ते 26 जानेवारीला आमचे प्रोग्राम असायचे, बरोबर. प्रात्यक्षिक असायची हा. सगळ्या शाळांची मिळून, तिथं भाग घ्यायचो. अच्छा. मलखांब आणि अशा जिम्नॅस्टिक ह्याच्यात माझा खूप इंटरेस्ट असायचा. अच्छा. आणि तसं वजनानं लहान आणि हलका असल्यामुळे अगदी ते टॉवर केल्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत चढायचं काम माझ्याकडे असायचं ते. कदाचित त्यामुळे तुम्ही अजून fit आहात आणि एकदम शेप मध्ये आहात. तर तो भाग चांगला, म्हणजे कधी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आणि त्यानंतर वाचनाची आवड होती खूप. बरोबर. माझे आजोबा सांगलीमध्ये एका कॉलेजमध्ये ते ऑफिसमध्ये काम करायचे, सांगली एज्युकेशन सोसायटीच्या. बरं. आणि त्यांना वाचनाची खूप आवड होती. ओके. आणि त्यामुळे त्यांच्याकडे कादंबऱ्या आणि नाटकं अशी तेव्हाची प्रख्यात नाटकं वगैरे ते त्यांच्याकडे खूप असायची. मग त्यांच्याकडनं आणलं की वाचायचं, वाचून काढायचं सगळं ययाती आणि अच्छा. ती सगळी कादंबऱ्या किंवा रणजित वाचनाचा छंद तुम्हाला वाचनाचा छंद तेव्हापासून तेव्हा होता.
त्यामुळे तो एक मोठा छंद आणि त्याच्यावरती गप्पा मारायच्या. आजोबांच्या गप्पा पण खूप चांगल्या असायच्या, कारण त्यांचं पण त्यांचं वाचन खूप जास्त होतं, असेल. संस्कृतचं वाचन खूप होतं. हा. त्यामुळे शाकुंतल, संस्कृत मधलं शाकुंतल त्यांच्याकडे होतं. अच्छा. तर त्यांच्यावर गप्पा गोष्टी अशा खूप चालायच्या बरोबर. आणि त्यामुळे बरंच म्हणजे काहीतरी समजायचं. हा. Correct. Nice. हम्म. सो मग त्याच्यानंतर तुमचं पुढचं हायस्कूल किंवा मग कॉलेजचं एज्युकेशन पुण्यात सांगलीतच. हा. अच्छा. म्हणजे हायस्कूल पर्यंत सांगलीतच होतो. अच्छा. त्यानंतर बीएससी पर्यंत सांगलीतच होतो. मग सांगली झाल्यानंतर मग मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला MSc करायला गेलो. अच्छा. मग कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात होतो 2 Okay. वर्ष. केमिस्ट्रीमध्ये माझी MSc झाली. बरं. मग त्यानंतर मला एक शिष्यवृत्ती मिळाली, हा. नॅशनल स्कॉलरशिप, आणि त्याच्या PhD साठी. ओके. आणि म्हणून मग पुण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणून एक NCL. NCL एक फेमस सेंट्रल गव्हर्नमेंटची लॅब आहे. Right. तिथे मला शिष्यवृत्ती मिळाली. Okay. मग तिथे मी 4-4.5 वर्ष होतो. Okay. मग तिथे माझी PhD कम्प्लीट आणि झाली. हे साधारण कधीची गोष्ट असेल? PhD कम्प्लीट झाली 1984. अच्छा. हम्म. ओके. बरं. आणि 1985ला भारताच्या बाहेर पडलो. ओके. काकू तुमचं हायस्कूल किंवा हा, म्हणजे असं फिरतच झालं सगळं. अच्छा. आणि म्हणजे कॉलेज आमचं म्हणजे डिग्री जी झाली ती ह्याला होतो आम्ही राहुरी हो, कृषी हो, विद्यापीठ तिकडं correct. तिथं होतो. आणि मी हे केले BA इकॉनॉमिक्स मध्ये. अच्छा. ओके. आणि तेव्हा काय असं हे नव्हतं, निदान जे काय आमचा ग्रुप होता, हा. शिक्षण झालं की लग्न, त्यामुळं बरोबर. काही एकदम सो आता आपण त्या टप्प्यावर आलोच आहोत, तर तुम्ही आम्हाला तुमची स्टोरी थोडी सांगा. तुम्ही कसे भेटलात किंवा कसं ते सगळं जुळून आलं? नाही, माझा चुलत भाऊ, माझे नातेवाईक बरेच होते सांगलीमध्ये, आणि तो चुलत भाऊ जो होता आमच्या घरातच वाढला. बरेच वर्ष आमच्या बरोबरच होता. कारण मग त्याचं जेव्हा लग्न झालं त्यानंतर त्याची बायको त्यांनी ह्यांना सुचवलं की ते त्यांचे नातेवाईक आहेत. बरं. जरा लांबचे आहेत, पण लांबचे असले तरी नातेवाईक त्यांचे संबंध चांगले आहेत. हा. मग त्यांना सुचवलं असं एक आहे, ह्याचा भाऊ आहे. बरं. मग त्याच्यावरनं ठरलं. तसं आमचं काय असं लव्ह मॅरेज वगैरे तेव्हाचे फायनल झालेलं नाही, पण अरेंज म्हणलं तरी अरेंज. मग साधारण तुमचं लग्न इथे यायच्या आधी झालं की तुम्ही मग, कारण तुम्ही लगेच आलात 84ला गेलो. लग्न काय झालं नव्हतं त्यावेळी, पण त्यावेळी साखरपुडा करून ठेवला होता माझा. अच्छा. आणि ते फ्रान्सला गेले मग. त्यावेळी फ्रान्सला गेलो मी. अच्छा. पुण्यातनं बाहेर पडलो, ते फ्रान्सला होतो. बरं. आणि फ्रान्समधनं परत आल्यानंतर मग लग्न झालं. आणि ओके. तेव्हा असं नव्हतं आता सारखं की साखरपुडा झाला की लगेच लग्न. Correct. तेव्हा हा. माझे आजोबा मोठा मामा अगदी अगेन्स्ट होते. ते बरं. वर्षांनी आमचं लग्न झालं. मग तेव्हा तुम्ही कशी काय परवानगी दिली त्या गोष्टी? शेवटी काय इलाज नव्हता. हे म्हणले नाही, मला इतक्या गडबडीत लग्न करायचंच नाही. अच्छा. मग शेवटी ठरलं, ओके म्हणले, मग साखरपुडा तरी नीट मोठा करूया मग असं. साधारण 84 साली तुमचं साखरपुडा झाला. engagement झाले आणि मग 85ला लग्न झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इनिशियली भारताबाहेर गेला तर तुम्ही फ्रान्समध्ये हा, फ्रान्समध्ये जॉब म्हणजे तेव्हा असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक पोझिशन होती. अच्छा. त्यांनी मला तिथं हायर केलं. बरं. मग ते शिक्षण म्हणजे मुलांना एक केमिस्ट्री मधला क्लास शिकवायचा, 101 केमिस्ट्रीजला, ओके. पण तो इंग्लिश मधनं शिकवायचा होता. अच्छा. पण मी पण फ्रेंच शिकलो तिथे, अच्छा. फ्रेंच क्लासेस घेतले, आणि माझं पोस्ट डॉक्टरेट म्हणतात त्याला, आणि लेक्चरर कम पोस्ट डॉक्टरेट अशी दोन्ही पोझिशन चालू. दोन्ही होतं. आणि ते 1 वर्षाची पोझिशन होती. बरं. मग ते 1 वर्षाची करून मी परत गेलो भारतात. अच्छा. पण ही ऑपॉर्च्युनिटी हा. तुम्हाला समोरून चालून आली आणि हा. तुम्ही ती म्हणजे भारताच्या बाहेर कायमचं राहायचं हा विचार कधीच डोक्यात आलेला कधीच नव्हता. नव्हता. 1 वर्ष काम झालं, परत गेलो इंडियाला. बरोबर. आणि मग तुम्ही गेल्यानंतर तिथे परत वर्क चालू केलं तिथे? हा, मग job चालू. केंद्र सरकारची एक ऑर्गनायझेशन आहे. ओके. तर त्यांची स्कीम आहे की भारतात परत जे येऊ इच्छितात हा. त्यांच्यासाठी एक ते पूल ऑफिसर किंवा असं एक टेम्पररी पोझिशन देतात. मग तशी मला पोझिशन मिळाली, ती डेहराडूनला मिळाली मला. हो. अच्छा. ओके. डेहराडूनला एक त्यांची इंडियन पेट्रोकेमिकल्स म्हणून एक मोठी लॅब आहे, बरं. तिथे मला ती पोझिशन मिळाली. ओके. ती 85-86 का असं होता की सगळीकडेच मंदी म्हणा किंवा हायरिंग खूप कमी होतं आमच्या फील्ड मधला. ओके. त्यामुळे ते 2 वर्ष राहून सुद्धा तिथे काही नवीन पोझिशन, फुल टाइम रेग्युलर पोझिशन काही तयार झाली नाही. अच्छा. म्हणून मग परत आम्ही पुण्यात आलो. डेहराडून मधनं ट्रान्सफर करून घेतली पुण्यातल्या NCL मध्ये, ओके. आणि तिथे 1 वर्ष राहिलो. आणि तिथे काही तसं त्यावेळी पोझिशन निर्माण झाल्या नाहीत. मग ते पुढे काय करायचं म्हणून असं एक सहज बाहेर ऍप्लिकेशन केलं होतं.
बरं. ते जपानला केलं होतं आणि ते तिथे पोझिशन मिळाली मला. ओके. जपानला एक इंडस्ट्री आहे, ते हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट्स बनवतात आणि रिसर्च इन्स्ट्रुमेंट्स बनवतात. ओके. तर ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बनवणाऱ्यातली एक मोठी, जगातली मोठी कंपनी आहे. तर त्यांनी मला हायर केलं. अच्छा. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. ते 1988 मध्ये जपानला गेलो. जपान. अच्छा. मग काकू तुम्ही तुमचं लग्न साधारण तुम्ही हा, 85 मध्ये. हा. हा, परत आलात तेव्हा तुमचं 85, हा. बिफोर यू मूव्ह टू देहरादून, येस. right? या देहरादून त्या- त्या- देहरादून त्या- पहिले हा. या. So मग तुमच्यासाठी तो किती मोठा चेंज होता की यू आर युज टू, कारण तुम्ही ग्रोईंग अप बऱ्याच ठिकाणी. हो, पण महाराष्ट्राच्या बाहेर नव्हतं. Correct. आणि तेव्हा जरी हिंदी शाळेत शिकत असलो तरी सुद्धा तिथलं रेग्युलर ह्याच्यातलं हिंदी बोलणं, जास्त करून पदार्थांची नावं बाकीचं जनरल कॉन्व्हर्सेशन ठीक आहे. Right. पण आता ग्रोसरी आणायची तूर डाळ, तर ते तूर डाळ म्हटल्यानंतर त्या दुकानदाराला कळेच ना. मग ते एकाने सांगितलं अरहर डाळ. अच्छा. मग ते असं नवीन नवीन शिकायला language मिळालं, लँग्वेज शिकायला असं मिळालं. शिकायला मिळालं. बोली हिंदी शिकायला हा, मिळाली. कारण फरक पडतो ना, तुम्ही बोलणं आणि तिथलं लोकल हिंदी Local language it's वेगळी different. असते. Correct. खूप So थोडा तुम्हाला तिथे थोडासा इकडे यायच्या आधी हा, तो एक अनुभव वेगळा मिळाला. अनुभव मिळाला. So आणि त्याचा काही फायदा तुम्हाला इथे शिफ्ट झाल्यानंतर होतो ना. झाला का? होतो ना. लोकांच्यात मिक्स होणं. बरोबर. इथं आणि तिथं- इथल्यापेक्षा जपानमध्ये जास्त त्रास झाला. ऍक्च्युली तो अनुभव मला होय. आता सांगा की जपानचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तिथे किती वर्ष राहिलात आणि. तिथे आम्ही 1.5 वर्ष होतो हम्म. त्या कंपनीमध्ये. तर त्यांनी सोय खूप चांगली केली होती. म्हणजे त्यावेळी आम्हाला मुलगा झाला होता, पहिला मुलगा झाला होता आमचा भारतात. मग त्याला घेऊन आम्ही टोकियोला गेलो. ती कंपनी टोकियोत आहे. तर टोकियोला उतरलो आणि तिथे आम्हाला रिसिव्ह करायला त्या कंपनीतला एक आमचा कलिग आला होता. ओके. तर ते सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे भाषा येत नसून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी तो साईन घेऊन उभा होता. बरं. मग तो आम्हाला कारमधनं घेऊन एका हॉटेलमध्ये ठेवलं एक रात्रीपुरता. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांनी अपार्टमेंट सगळं बघून ठेवलं होतं आणि ते संबंध आम्हाला सेट करून मग संध्याकाळपर्यंत सगळं जे काय हवं ते सगळं आणून देऊन अच्छा. मग ते त्या दिवशी सेट करा. मग दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात झाली. अच्छा. पुढे तर 1.5 वर्ष होतो आम्ही तिथे. 1.5 वर्ष. हा. की भारतात परत याचा एक मुख्य उद्देश होताच. त्यामुळे तिथे राहायचं नाही, उगीच लिमिटेड भाषेत ऑपॉर्च्युनिटी घेण्यापेक्षा आपल्या देशात जावं आणि तिथं राहावं असा एक विचार होता. त्यामुळे आम्ही परत आलो. पण परत यायच्या आधी आम्हाला अमेरिकेतली फेलोशिप मिळाली. बर. अच्छा. आणि त्यामुळे कुठे मिळाली तुम्हाला? ती आम्हाला नॅशविलला मिळाली. बरं. व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी नॅशविलमध्ये. ओके. तर टोकियोतल्या एम्बसीमध्ये जाऊन आम्ही तिथे व्हिसा घेतला. बरं. तर इंटरेस्टिंग म्हणजे भारताच्या युएस एम्बसीमध्ये मी कधीच गेलेलो नाही. युएसचा व्हिसा मला टोकियोच्या एम्बसीत मिळाला आणि मग तो व्हिसा घेऊन आम्ही भारतात मग 2 महिन्याचा गॅप घेऊन आलो होतो आणि मग तिथून मग भारतात इकडे आलो. मग साधारण तुम्ही कुठल्या वर्षी इथे आलात? इथं 1990 हा, 90 मध्ये. 1990 हा. नॅशविलमध्ये. नॅशविलमध्ये आलो. अच्छा. मे 1990. ओके. आणि मग तुम्ही त्यावेळेस 3 जण होतात. हा, तेव्हा हो. 3 जण होतो. बरोबर. सो मग तेव्हा इनिशियली कसं वाटलं इथलं कल्चर किंवा तुम्हाला इथे सेटल होण्यासाठी काही डिफिकल्टीज डिफिकल्टी होत्या. होत्या ना. ती सांगायला जास्त डिफिकल्ट हो, भाषा म्हणजे ते जपानमध्ये भाषा येत येत नसून नसून आम्हाला काही त्रास काही झाला नाही. त्रास झाला नाही. पण Actually- इथे आम्हाला वाटलं एव्हरीथिंग आपला इंग्लिश येतं, आपल्या इंग्लिश बोलणाऱ्या देशात चाललोय, काही प्रॉब्लेम येणार नाही. काहीच नाही. म्हणून आम्ही आलो इथे. न्यूयॉर्कला फ्लाईट, मुंबई न्यूयॉर्क हो. आणि न्यूयॉर्क नॅशविल अशी फ्लाईट होती. बरोबर. आणि आणि मग तेव्हा असं फोन नव्हते ना. त्यांनी यांच्या प्रोफेसरला तार केली होती की मी येतोय म्हणून. त्याला ती मिळाली नाही अच्छा. आणि आम्ही रात्री काहीतरी लँड झालो 9 वाजता आलो 9 वाजता. नॅशविलला. आणि त्यांनी फोन केला आणि तो म्हटलं मला काही मी मिळालं झोपणार नाही, आहे यू हॅव मला. टू फाइंड युअर सेल्फ. अरे बापरे. आणि मग It's my हॉटेल bedtime. काय काही माहित नव्हतं. मग तिथं हॉटेल हे केलं. बरं, अमेरिकेची भीती एवढीच की इथं सगळं असं असतं आणि तसं असतं असं ऐकलेलं. रात्रीच्या वेळी आमच्याकडं तिथं काही खायला नाही, प्यायला नाही. हम्म, हम्म. तिचा मुलगा रात्री उठला, त्याला एक लाडू होता, तो धान होता तो, हा, त्याला एक आणि- लाडू दिला, कसं तरी गप्प बसवलं. हे जाऊन रात्री घेऊन आले काहीतरी दूध वगैरे. अच्छा. कॅश नाही. हा, इंटरेस्टिंग म्हणजे आम्ही कॅश होती आमच्याकडे एक $20 नाही, $100 नोट होती आमच्याकडे. बरं. आणि तो प्रोफेसर म्हणला हायर अ टॅक्सी अँड बुक युअर हॉटेल अँड स्टे देअर, आय विल सी यू टुमॉरो मॉर्निंग. अरे बापरे. मग ते टॅक्सी हायर केली. पण तो टॅक्सीवाला म्हणला आय डोंट हॅव चेंज म्हणा 100ची. हो. मग तो काय गॅस स्टेशनवर घेऊन आला रात्री 11 वाजता आम्हाला. बरं. मग गॅस स्टेशनवरती गेल्यानंतर त्यांनी मग 20च्या 5 नोटा वगैरे दिल्या. मग ते टॅक्सी ड्रायव्हरला दिल्या. बरं. मग तसं
सुरुवात झाली आमची. पहिली रात्र तुम्ही हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये हॉटेल आणि काढली. मजा की तेव्हा असंही अशी शुगर ह्याची असती, डायबिटीस शुगर, ते पण काही माहिती नव्हतं. ते चुकून तशी शुगर घेऊन आले. आणि सकाळी चहा केला तर मुलाला आधी दुधामध्ये तो रडायला लागला. मग मी पण बोलले, कडू लागते. कडू लागतं, गोडच नाहीये. हा. म्हणजे भाषा येत एकदम असून वेगळाच हा, अनुभव अनुभव, होता. हा. वेगळा होता अनुभव. एक्सपेक्टेडच नव्हतं. अजिबात Expected नाही. नव्हतं. अजिबात नाही. So मग त्याच्यानंतर मग त्यानंतर काय, तो मग प्रोफेसर भेटला सकाळी. आम्ही मग युनिव्हर्सिटीत गेलो आणि त्यांनी काही काय पेपर वर्क करायला पाहिजे होतं, ते व्हिसा वगैरे त्यासाठी सगळं स्टॅम्पिंग किंवा ऑफिस HR च्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं ID वगैरे सगळं करून दिलं. आणि मग म्हणलं उद्या भेटूया म्हणला. मग दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तो म्हणला मी आता रिटायर होणार आहे म्हणला ह्या महिन्यात, पुढच्या तुझा एक shock. 6 महिन्यात. यू फाइंड युअर ओन पोझिशन. बरं. मग 6 महिन्यात रिटायर होणार आहे. यू कॅन स्टे टिल 6 months आफ्टरवर्ड्स, आय डोंट नो, यू कॅन फाइंड युअर ओन पोझिशन म्हटलं. बरं. अरे, मग ओके म्हणलं, करणार काय, म्हणजे चॉईस नव्हताच. मग आम्ही परत कामाला लागलो आणि मग ते 6 महिन्याचं अजून एक 6 महिने एक्सटेन्शन मिळालं. मग त्या पहिल्या वर्षानंतर मग त्यांनी दुसऱ्या एका प्रोफेसरला मला ट्रान्सफर केलं अच्छा. आणि तो रिटायर झाला. आणि मग त्या दुसऱ्या प्रोफेसरला त्या फील्डमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. ओके. आणि मग ती बाई होती. तर त्यांनी सांगितलं आय डोंट हॅव एनी इंटरेस्ट, सो वॉट एव्हर दिस फंडिंग एंड्स आय एम नॉट गोइंग टू कंटिन्यू. ओके. मग आय स्टार्टेड लुकिंग अगेन. बरं. मग युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटामध्ये मिळाली मला. अच्छा. तिथून मग नॅशव्हिलवरनं आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटामध्ये गेलो. आणि ती युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटाची ती फार मोठी युनिव्हर्सिटी आहे. तर ऑस्टिन मिनिसोटा नावाचं एक छोटं गाव आहे. बरं. तुम्ही हॉर्मेल इन्स्टिट्यूट किंवा हॉर्मेल फूड्स नाव ऐकलं असेल. हो. फार मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. अच्छा. म्हणजे वर्ल्ड फेमस रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर लिपिड्स अँड लिपोप्रोटीन्स आणि केमिकल्स, प्रोडक्ट कॅन्सर प्रोटीन्ससाठी. बरं. तिथे मला त्यांनी पोझिशन दिली. मग तिथे आम्ही 5 वर्ष होतो मग. मिनिसोटा. मिनिसोटामध्ये. आणि मग तिथून मग टुक व्हेरी गुड टर्न. अच्छा. आणि मग ते गाव एवढं छोटं होतं की टोटल वस्ती काहीतरी 20,000ची होती तिथे. बरं. आणि आम्ही एकटेच इंडियन. नंतर थोड्या दिवसांनी कोणतं भेटलं, अजून एक पटेल कोणतरी होते आणि मोटेल फ्रेंच चालवणारे. असे 3 फक्त फॉरेनर 3 होते. फॉरेनर, अच्छा, एक पूर्ण फ्रेंच त्या टाउनमध्ये. टाउनमध्ये. हा. अच्छा. पण लोक पण खूप चांगली होती. पीपल म्हणजे हेल्पफुल खूप होते, चांगले. शेजारचे चांगले होते आणि प्रोफेसर चांगला होता. ओके. इनिशियली लुक्स लाईक की तुम्हाला इथे थोडे नाही, काही बरेचसे हम्म. अनुभव आले जे हर्डल्स होते काइंड ऑफ, हा, बट यू ओव्हरकेम दॅट ओव्हरकेम. अँड अल्टिमेटली Yeah. ते थोडं स्टेबल झालं हम्म. बाय द टाइम तुम्ही मिनिसोटाला गेलात. हा. आणि तिथे साधारण तुम्ही किती वर्ष? 5 वर्ष होतं. युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटामध्ये 5 वर्ष 5 वर्ष. होतं. बरं. देन आय गॉट पोझिशन इन येल, कनेटिकटमध्ये. ओके. सो येलला मूव्ह झालो. मग येल वॉज व्हेरी गुड. म्हणजे येलचा एक्सपिरियन्स, येलचं नाव खूप चांगलं मोठं आहे. आणि येलच्या लिव्हर सेंटरमध्ये होतो, म्हणजे पॅथॉलॉजी लिव्हर सेंटरमध्ये एका प्रोफेसरकडे होतो. अच्छा. आणि ते खूप तिथे मला ग्रँट मिळाली, रिसर्च ग्रँट. दॅट वॉज अ बिग Independent grant. इंडिपेंडंट ग्रँट. दॅट वॉज अ बिग अचिव्हमेंट. बरोबर. आणि ती ग्रँट मला हार्वर्ड बरोबर कोलॅबोरेशन मिळाली, हार्वर्ड मेडिकल स्कूल. अच्छा. त्यामुळे टुक व्हेरी हाय डिफरंट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन. आणि मोठ्या युनिव्हर्सिटीज असल्या की नाव मिळतं ना तुम्हाला, येल आणि हार्वर्ड बरोबर काम करतो. Correct. मग लगेच पुढे मग इंडस्ट्रीमध्ये पोझिशन मिळाली मला न्यूयॉर्कमध्ये. अच्छा. सो वी मूव्ड ऑन टू युनिव्हर्सिटी सोडून मग इंडस्ट्रीमध्ये आलो. बरं. आणि मग तिथून मग इंडस्ट्रीमध्येच आहे आता. अच्छा. हे सगळं काकांचं चालू असताना तुम्ही घरचा पार्ट सगळा हँडल करत होता. हो. आणि सगळं. कारण हे जेव्हा तिकडे कनेटिकट मध्ये होते, सकाळी 7ला गेले की रात्री 8ला यायचे. Right. मुलांना ते बघायला पण मिळायचे नाहीत. बरोबर. विकेंडला पण कधी कधी जायला लागायचं. शाळेचं काय असेल तुम्ही अशी फ्रीजवर लिहून ठेवायची की ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणजे ते धाकटी आमची तेव्हा किती 2.5 वर्षाची असेल, तिला ती म्हणायची बाबा भेटतच नाहीत. इतकं बिझी होते. Okay. म्हणजे तशा कारण ह्याच्यातनं ते नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज असतात आणि दे एक्सपेक्ट यू टू वर्क To लाईक. perform the best. पण तुम्हाला त्यावेळेस म्हणजे सोशल सपोर्ट काही होतं? कारण आपण इंडियामध्ये आपल्याला सपोर्टची हे असते, सवय असते किंवा असतात नाही, आजूबाजूला. तसं काही पण तुम्ही इथे नव्हतं. कदाचित एकट्याच असेल. हो, आणि एकट्याच. हो. जेव्हा तुम्ही रिमोट टाउन्स मध्ये होतात तेव्हाही मिनिसोटा तर तेव्हा आम्ही face थोडा तेवढंच difficult होतं. झालं. खूप इथे- डिफिकल्ट होतं तेव्हा. कोणी बोलायला हम्म. आजूबाजूला नाही, आणि काही तेव्हा काय नव्हतं. असं इंटरनेट नव्हतं काही किंवा काहीच नव्हतं. नव्हतं. हिंदी TV, पिक्चर हिंदी कुठले आले काही picture. कळायचं नव्हतं. मला एकीने विचारलं माझ्या मैत्रिणी की माधुरी दीक्षितचं कुठलं ते 1, 2, 3 गाणं काय तुला माहितीये का? म्हटलं माधुरी दीक्षित पण मला माहिती नाही. तिला शॉक बसला, तुला कसं माहिती नाही? म्हटलं अगं तिथं कुठं काय मिळणार आहे? म्हटलं तुम्हाला मुलांचे कार्टूनचे विचार, मी तुला ते सांगते. कारण
तुमचा वेळ हा. त्यांच्या त्याच्या मागे जायचं आणि हम्म. काही नव्हतंच ना तेव्हा आणि असं. तेव्हा क्रिकेटचा पण संबंध काइंड ऑफ तुटला माझा. म्हणजे सचिन तेंडुलकर हे नाव मला खूप वर्षांनी कळलं त्यानंतर. म्हणजे हा. त्या पार्ट ऑफ Kind of, kind of, काहीच नाही, काहीच पोहोचत नव्हतं कारण इंटरनेट नसल्यामुळं. आता खूप इझी वाटतं. हा, आता पण खूप तेव्हा easy आम्ही वाटतं. फक्त व्हॉट लोकल टीव्ही किंवा channels, लोकल radio चॅनल्स वरती. किंवा केबलवरती काय यायचं तेवढंच बघायचो ना आम्ही. आणि मग टीव्ही मग कॅसेट रेंट करायच्या किंवा बाय करायच्या तेव्हा. सीडी पण नव्हत्या त्यावेळी. हा. म्हणजे काय इंडियात आणू तेच सारखं बघत बघत बसायचे पिक्चर. आणि मग कनेक्टिकटला आल्यानंतर थोडं बदललं. मग बदललं. काही मराठी किंवा भारतीय लोक होते. युनिव्हर्सिटीमध्ये बरेच होते तसे. आणि मग ते मिक्सिंग सुरू झालं. मग ते लोकांच्या ओळखी झाल्या. कनेक्टिकटमध्ये मग आमचे दुसरे एक एनसीएलचे दुसरे एक मित्र आहेत. आमच्याबरोबर त्यांनी PhD केली एनसीएलला. तर तो पण कनेक्टिकटला होता. तर अशा चांगल्या ओळखी झाल्या. ओळखी मग तिथे वाढल्या. अजून एक देशपांडे आणि असे बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या. आणि मग आमचं सोशल सुरू झालं मग मिक्सिंगला. आणि एकदा आम्ही न्यूयॉर्कला मूव्ह झालो, लॉंग आयलंडला. तिथे बरेच लोक ओळखी झाल्या. खूप इंडियन्स आणि खूप मग तिथे आमची मुलं आणि त्यांच्याच वयाची त्या आमच्या मित्रांची मुलं असं जेव्हा जमलं तेव्हा देर वॉज नो प्रॉब्लेम. म्हणजे इट वॉज जस्ट फन. Yeah. स्मूथ. मग तुम्ही सॅन अँटोनियोला कधी आणि मग कुठल्या कारणासाठी मूव्ह झाला सॅन अँटोनियोला? जॉब. जॉब हे एकच कारण. आणि आमचा जो न्यूयॉर्कचा बॉस होता तो तिथला जॉब सोडून तो दुसरीकडे गेला होता. आणि त्यानंतर तो सॅन अँटोनियोत आला. आणि माझं कॉन्टॅक्ट त्याच्यावर खूप चांगला होता. मग त्याने आम्हाला इथं बोलवून घेतलं. तुम्ही साधारण कुठल्या साली? 2003 ला आलो आम्ही. 2003 हा, म्हणजे आता 21 वर्ष होऊन गेली अच्छा. सॅन अँटोनियोत. सो मे बी तुम्ही वन ऑफ द इनिशियल महाराष्ट्रीयन कपल्स असाल ते हा, सॅन अँटोनियोमध्ये इनिशियल म्हणजे आम्ही ज्यावेळी आलो तेव्हा 5 लोक होते. 5 फॅमिलीज होत्या फॅमिली बहुतेक. होते मराठी. असं माझ्या म्हणजे आम्हाला आठवणी जे भेटले तेवढेच हा. होते. अजून कोणी असतील 5 तर किंवा माहिती जास्तीत नाही, जास्त पण 6 असतील. पण 5-6 फॅमिलीज तेवढेच आम्ही भेटायचो. राजू काका होते, जयंत सरलष्कर, सरलष्कर, मंजिरी, मंजिरी अक्कलकोटकर, त्यानंतर पुष्पा गायतोंडे देसाई होते. होते, गायतंडे होते. पुष्पा देसाई त्यांची नंतर ओळख झाली. पुष्पा देसाई मराठी आहेत, इंद्रभाई गुजराती आहेत. पण ते आमचं मराठी छान मंडळ हे खूप ऍक्टिव्ह होते तसे. अच्छा. आणि त्यांची आम्ही शेजारी राहिलो. म्हणजे अशीच रस्त्यावरती ओळख झाली आमची. त्या फिरायला आल्या त्या आम्ही बाहेर काहीतरी काम करतो तशी ओळख झाली. तर त्यावेळी इथे सिटी दिवाळी आता जी होती त्याच्याऐवजी ते IASAची दिवाळी खूप मोठी असायची त्यावेळी. मग त्यावेळी आम्ही तिथे जायचो. मग तिथे मग इंद्र देसाई भेटले किंवा अजून इंडियन लोक भेटले. पण मराठी फॅमिली माझ्या मते 6च्या वर काही एवढं कोणी नव्हत्या. नव्हतं तेव्हा. साधारण 5-6 फॅमिलीज अशा होत्या. सो मग सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाची स्थापना करावं हे तुम्हाला कसं सुचलं आणि त्याच्या मागे म्हणजे काय आयडिया होती, काय प्रेरणा होती की तुम्हाला वाटलं की असं आपण केलं पाहिजे काहीतरी? प्रेरणा म्हणजे आम्ही न्यूयॉर्कला होतो. तर तिथे आम्ही कायम भेटायचो. आणि ते आमचे जे मित्र होते न्यूयॉर्कचे ते चांगले संगीत प्रेमी किंवा असे सोशल ऍक्टिव्हिटी. एक जण पेटी वाजवायचे, एक कपल होते ते चांगलं गाणं म्हणायचे. आणि आमचे दुसरे गोखले म्हणून एक मित्र होते ते असायचे. मग असं बैठक केल्यासारखं केव्हा तरी फ्रायडे इव्हिनिंगला असं काही न बोलता आम्ही एकमेकाच्या घरी जायचो आणि रात्री 2 पर्यंत गप्पा मारत आणि कोण गाणं म्हणायचं, कोण तबला वाजवायचं असं. मग ते खूप आवडलं होतं. इथं आल्यानंतर ते चुकायला लागलं, बंदच झालं, कोणीच नाही ते. मग शेवटी इंडिया असोसिएशनच्या दिवाळीला आम्ही जायचो. पण ते असं शास्त्रीय गाणं काय म्हणता येत नाही, पण आपलं भावगीत किंवा असं जे सुगम संगीत मराठी काय मिळायचं मराठी काही नाही. मग ते खटकायला लागलं किंवा कोणीच नाही आपल्याकडे असं वाटायला लागलं. आणि मग काही दिवसांनी त्यांनी मराठी ते हे जे होतं SC दिवाळी ते 2005च्या आसपास काहीतरी सुरुवात झाली. मग त्यावेळी एक खूप मोठा मराठी ग्रुप UTSA मध्ये होता. आणि ते मग सगळे स्टुडंट होते. सगळे मराठी 70-80% मराठी स्टुडंट्स होते तिथले. आणि मग ते लेझिम किंवा असे डान्स त्याच्यात आम्ही भाग घेतला होता एकदा. दिवाळीमध्ये मी लेझिम केलेली आहे सिटी दिवाळीसाठी. मग व्हायला काय लागलं की महाराष्ट्र मंडळाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ते त्यांना कळायचं नाही. देर इज नो पर्सन टू रीच आउट, राईट? काय एक सेंट्रल पर्सन किंवा कोणाला रीच आउट करायचं महाराष्ट्र मंडळासाठी प्रोग्रामसाठी हे कळत नव्हतं.
मग ते कुठून तरी आम्हाला कळायचं की ह्या वर्षी सिटी दिवाळी आहे, मग ते तुम्ही काय करणार. अगदी ऐन वेळी म्हणजे एक हो. आठवडा आधी आम्हाला कळायचं की सिटी दिवाळीसाठी तुम्ही काय करणार महाराष्ट्रातर्फे. बरं. मग आठवड्यात काय बसवणार आम्ही. मग असं एक मग त्यांनी मग काही दिवसांनी बोट परेड चालू केली बरं. सिटी दिवाळीने. ओके. मग पहिल्या बोट परेडला खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता आमचा. हा. तर एक आठवडा आधी आम्हाला समजलं की ती बोट परेड आहे. आणि ते समजलं म्हणजे कसं, रश्मी सरलेशकर पूर्वीपासून इथं असायची, तिला कॉन्टॅक्ट केला, ती हा. एअरपोर्टला निघालेली ती इंडियाला इंडियाला. चालली होती. तिने मला फोन Airport केला, वरून आणि तिने असं phone असेल केला. 8 दिवसात आपल्याला आपलं बाज तयार करायचं. मग बार्ज म्हणजे काय काय? काय कर हे माहित नव्हतं. काही माहिती नाही. मग म्हटलं बरं, तो मग पैसे कुठून $150 बारची फी बरा खिशात भरले, पैसे भरले. ओके. आणि मग बार्जवरती कोण, राजू काका होते, मी होतो. पण आधी करायला तयारी करायला कोणीच नाही ना. लोकांना पण सांगायला आणि पाहिजे. लोक कोणी हेच हा. नव्हतं ना, कुणाशी हे करणार. कोणाशी मग बोलायचं, हे, कॉन्टॅक्ट नव्हते, कॉन्टॅक्ट फोन नंबर पण नसायचे कोणाचे आमच्याकडे, म्हणजे ग्रुपच नव्हता ना आमचा असं. मग ते असं करत करत मग आम्ही त्या पहिल्या बार्जवरती 4 का 5 लोक होतो आम्ही फक्त. बाज करायला जाऊ दे, पण डेकोरेशन करायला डेकोरेशनला- फक्त हे हा गुन्हे होते. हा आणि मंजिरी, आम्ही ह्या मुलींचा डान्स बसवत होतो. हा त्यामुळं आम्ही इकडे त्यांना तयार करा, तिकडे बाजवर जा हे करायला, अशा आमच्या दोघींच्या हेल्प. पळापळी, हा. ते दोघच जण तिथं बाजवर हा होता. रश्मी नव्हती, सरलशकर, जयंत जयंत सरलशकर, होता. गुन्हे आणि हे अच्छा. तिघ जण तयारी करायला रश्मी गेली सगळे. होती इंडियाला, आणि जयंत, मी आणि 1-2 मुलं होते, गुन्ह्यांची मुलं होती वाटतं, महेश होता. मुलं म्हणजे त्यांना असं बळजबरीने बसवलं होतं की कोणीतरी तिथं. आणि लास्ट मिनिट डेकोरेशन काय करायचं. मग ते रंगीत साड्या किंवा असं काहीतरी करून गणपती ठेवला होता आम्ही. गणपती ठेवला, गणपती काहीतरी मोठं असं music केलं, वगैरे लावलं होतं काहीतरी. कुठलं तरी. मग तेवढी ते पहिल्या वर्षी बार्ज तशी झाली होती. हा. हा. पण झाली झाली. केली मग तुम्ही. त्यावेळी आम्हाला असं सुद्धा वाटलं की महाराष्ट्र मंडळ झालं पाहिजे. हा. त्यावेळेस वाटलं की पाहिजे एक की मंडळ. कुठेतरी Community एक कॉमन त्या लोकांना कॉन्टॅक्ट करायला कोणीतरी माणूस पाहिजे, की महाराष्ट्र मंडळातर्फे काय प्रोग्राम होणार आहे हे त्यांना कळलं पाहिजे. मग महाराष्ट्र मंडळ झालं पाहिजे. मग एकदा हे डोक्यात आल्यानंतर मग आम्ही विषय मांडला लोकांसमोर, आणि मग सगळ्यांनी त्याला होकार दिला. होकार दिला. होकार दिला. सगळ्यांनाच हवं होतं असं वाटतं, सगळ्यांनाच हवं होतं, पण कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटलं. मग आम्ही महेशकडे एकदा बसलो होतो, साधारण एप्रिल-मे असेल. मग त्यावेळी मग सगळे जमले होते, महेश, रवी कनस्कर फॅमिली, मग असे बरेच लोक होते. मग त्यावेळी मग विषय चालू केला, महाराष्ट्र मंडळ चालू करायचं. मग सगळ्यांना ईमेल गेले. मग जूनमध्ये काहीतरी आम्ही ठरवलं. महाराष्ट्र कधीची गोष्ट असेल, 2016च्या आसपास असेल. बहुतेक. मग ते महाराष्ट्र मंडळ करायचं ठरवलं. मग आमच्या घरात ते एक मीटिंग भरवली, सगळे आले होते. मग ते कोणी मंडळ म्हणजे कोण प्रेसिडेंट व्हायचं, मी एकाचं नाव सुचवलं, त्यांनी दुसऱ्याचं नाव सुचवलं. मग शेवटी म्हणले, माझी आयडिया माझी होती म्हणण्यापेक्षा एक पुढाकार म्हणा, एक आयडिया बोलून दाखवलं. म्हणून ते म्हणले यू बी द प्रेसिडेंट. मग असं करून एक 4 नावं गोळा केली. महेश ट्रेजरर झाला. असं करून मग वी स्टार्टेड इट. आणि मग ते टेक्सास स्टेटकडनं अप्रूव्ह करून घेतलं. आणि त्यासाठी जे काही मदत लागते ते मग अंजली जोशी आहे, ती त्या लॉयर आहेत बाय एज्युकेशन. मग त्यांनी बरीच मदत केली. मंजिरी होती. त्यानंतर असे बरेच लोक होते. सगळ्यांनी मिळून ते इनिशियल ड्राफ्ट रिडिंग वगैरे सगळं करून मग ते एक तेव्हा 16ला होतं, 17ला लक्षात नाही, पण ते गणपतीला आम्ही ते अनाऊन्स केलं. आणि मग तिथून मेंबरशिप घ्यायला सुरुवात केली. आणि जे सिटी दिवाळी अरेंज करतात त्यांना मग आमचे नंबर मिळाले सगळ्यांना. मग ते कॉन्टॅक्ट सुरू झाला, आणि मग व्यवस्थित सुरू झालं मग सगळं. असं म्हणजे ती एक जरूर होती असं मला वाटतं. सगळ्यांनाच एक वर्ष असं झालं की आपल्या मराठी आम्हाला कळलं नाही. आम्हाला स्टुडंट अक्षरशः धरून आणायचो आम्ही त्यांना, आणि त्यांना सगळं खायला प्यायला इथं घालायचं. आमच्याकडे घरी कार नसती, त्यांना पिकअप करायचं युटी असं, इथं आणायचं. रात्री कोण झोपा, नाहीतर सकाळी उठून परत त्यांना ड्रॉप करा, किंवा रात्री 11-12 वाजता जाऊन ड्रॉप करा. असं सांगायचं उद्देश की 1 वर्ष असं झालं की आम्हाला कुणी मिळालंच नाही काही डान्स हे करायला. शेवटी गुजराती समाजने महाराष्ट्र मंडळाचं हे लावणी केली.
मग ते खटकलं. ते खटकलं म्हणजे आमच्या मुलींना खटकलं दोघींना, की असं कसं आपण एवढे मराठी असून असं कसं काय. मग त्या दोघींनी इंटरेस्ट घेतला, त्यांनी डान्स बसवला बरं. आणि मग ही प्राजक्ता होती अमोल, प्राजक्ता कुलकर्णी, तिने पण एक हे केलं. असं करून मग ते सुरू झालं सगळं दरवर्षी. आणि मग नंतर शालू वगैरे आल्यानंतर सगळं रेशमा हे सगळं बदललं. आता तर काय प्रश्नच नाही आपला. कमिंग टू दॅट पॉइंट, मग आता ही जी ग्रोथ आता झाली आहे, आय थिंक इनिशियली किती 20 फॅमिली असतील जेव्हा तुम्ही 17ला वगैरे चालू केलं, 20-25 फॅमिली असतील तेवढ्या. म्हणजे टोटल मेंबर्स काहीतरी 70च्या आसपास असतील. म्हणजे एक फॅमिलीज असतील, 25 फॅमिलीज असतील. आणि आता जवळपास आपल्याकडे 150च्या वर फॅमिलीज आहेत. फॅमिलीज आहेत. हे तुम्हाला बघून कसं वाटतं? खूप छान, खूप चांगलं वाटतं. आणि मला अजून काय वाटतं की अजून काय चांगलं करता येऊ शकतं, किंवा जे आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकते? म्हणजे सुधारणा ऑलवेज होऊ शकते. म्हणजे नथिंग इज परफेक्ट. आणि महत्वाचं काय झालं की बाहेरनं कोणी सॅन अँटोनियोत येणार असेल तर त्यांना आपली वेबसाईट किंवा काही कॉन्टॅक्ट करता येतात लोकांना. त्यांना शाळा बघायच्या येतात, अपार्टमेंट किंवा घर कुठल्या भागात घ्यावं, काही कोणाशी डिस्कशन करता येतं. ही जी एक सोय झाली, किंवा एक सोशल मीडियामध्ये आम्ही आलो. म्हणजे त्याचे इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक, इथं सगळं आम्ही महाराष्ट्र मंडळाचं नाव यायला लागलं. त्यामुळे लोकांना कळतं आणि लोकांना काही इम्पॉर्टन्स माहिती हवी असेल तर ते रिच आउट होऊ शकतात. आणि इंटरेस्टिंग म्हणजे कोविड 20 साली जे कोविड झालं त्यावेळी खूप उपयोग झाला. म्हणजे बृहन महाराष्ट्राची काही योजना किंवा त्यांनी बऱ्याच हे केल्या त्या. म्हणजे विशेषतः काय झालं, कोविडमुळं ज्या मुलांच्या क्लासेस बंद झाले त्यांना ते डॉर्म रिकामी करायला लागली. तर डॉर्म रिकामी करायला लागल्यानंतर राहणार कुठे ही सगळी मुलं. ते मग महाराष्ट्र मंडळाने बऱ्याच हॉटेल मॅनेजर्स, पटेल लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट ते महाराष्ट्र मंडळ, बृहन महाराष्ट्र मंडळ साईन करायचं त्यांच्यासाठी. मग ते लोकल महाराष्ट्र मंडळाकडनं ते सगळं जायचं. अशी जे मुलं असतील त्यांना कुठे राहायला जागा नाही ना, तर डॉर्म रिकामे करा म्हटल्यानंतर जाणार कुठं. ही जी सोय झाली ही खूप चांगली होती. म्हणजे आपण एकत्र आलो, होऊ शकलं. अजून करू शकतो. असं काही अजून गरज आहे किंवा ऍट द टाइम ऑफ नीड दे कॅन रीच अस आणि आपण त्यांना हेल्प करू शकतो. आणि त्या कोविडच्या वेळी आम्ही लोकांना विचारायचो कोणाला काही ग्रोसरी आणून द्यायची आहे का, कारण ते बाहेर कोणी जात नव्हतं आपण त्यावेळी. मग ते ग्रोसरी आणून द्यायची असेल तर नेऊन द्यायची, दारात ठेवायची. म्हणजे असे व्हॉलेंटियर्स होते आमच्याकडे आणि काही लोकांनी केलं पण त्यावेळी. काही लोकांना ज्यावेळी मदत हवी. खूप पूर्वीचे लिमे म्हणजे डॉक्टर लिमे आहेत, ते एकटेच आहेत. त्यांना काही शक्यच नव्हतं, म्हणजे त्या ड्राईव्ह करत नव्हत्या त्यावेळी आणि एकट्याच राहत होत्या. पण मग त्यांना ग्रोसरी देणं किंवा असं दिली वगैरे केलेलं आहे. म्हणजे अशी जी सोय झाली ती महाराष्ट्र मंडळ असल्यामुळं रिच आउट करता आलं लोकांना. आणि बऱ्याच वेळा काही हे पण झालं की इटलीमध्ये खूप कोविड सुरुवात इटली किंवा त्या भागात स्पेनमध्ये झाली. तर तिथे जे आपले लोक अडकले होते, आपल्या लोकांचे नातेवाईक तिथे होते, तर त्यांचा कॉन्टॅक्ट करायला बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही रिच आउट केलं होतं बऱ्याच लोकांना. म्हणजे महाराष्ट्र मंडळ, लोकल महाराष्ट्र मंडळ तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा, लोकल महाराष्ट्र मंडळ रिच आउट टू बृहन महाराष्ट्र मंडळ, आणि मग ते कनेक्शन व्हायचे. म्हणजे आम्ही महाराष्ट्र मंडळ खूप योग्य वेळी स्थापन केलं झालं असं वाटतं. म्हणजे इट वॉज नॉट जस्ट फॉर फन किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी, इट वॉज गेटिंग कम्युनिटी टुगेदर. ही जी एक आपली कम्युनिटी एकत्र आली उपयोग होऊ शकतो. अशा सिच्युएशन मुळे मदत एकमेकाला मिळू शकते आणि आपण एकत्र राहू शकतो. तुम्ही जेव्हा इनिशियली 2017ला जेव्हा आपले कार्यक्रम वगैरे चालू झाले तेव्हा तुम्ही खूप छान छान कार्यक्रम पण आणले. त्यावेळेस कवितेचा कार्यक्रम केला होता, एकदा बहिणाबाईंचा. ते महाराष्ट्र मंडळ झाल्यामुळे शक्य व्हायला लागलं. कारण कोणाच्या तरी घरात प्रोग्राम करायचा किंवा कोणाच्या तरी कम्युनिटी सेंटरमध्ये प्रोग्राम करायचा. मग ते त्याची फी असते, मग ते किती फी वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्र मंडळ असलं की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असलं की त्याच्या रेट्स वेगळ्या असतात. बाहेर तुम्ही रेंट केला हॉल, तर ते महाराष्ट्र मंडळ झाल्यामुळे शक्य झालं. मग पहिल्या वर्षी आम्ही चांगले प्रोग्राम केले 2. एक म्हणजे बहिणाबाई चौधरींचा प्रोग्राम, त्यांच्या बहिणाबाई चौधरींवरती एक छान प्रोग्राम केला. डॅलसला एक 2 जण आहेत, प्रिया पडळीकर, त्या आकाशवाणीवरती होत्या, दूरदर्शन आकाशवाणी पुण्यात, प्रिया पडळीकर. तर त्या डॅलसला सेटल झाल्या आता. तर
त्या चांगल्या गायिका आहेत. आणि त्यांनी आणि ते दुसरे बर्वे म्हणून एक आहेत, बर्वे का सॉरी नाव लक्षात येत नाही, पण त्या दोघींनी मिळून बहिणाबहीण चौधरींवरती एक छान दीड दोन तासाचा प्रोग्राम केला आपल्या महाराष्ट्र मंडळात. आणि त्यावेळी त्यांनी बहिणाबहीण चौधरींची गाणी गाऊन दाखवली, त्याचा अर्थ, त्याच्या बागचे बॅकग्राऊंड आणि ते सगळं त्यांना इट वॉज व्हेरी छान होतं अप्रिशिएट. program. खूप आवडला. म्हणजे असे प्रोग्राम अदरवाईज होऊ शकत नव्हते आपले. त्यानंतर रचना बोडस यांचा प्रोग्राम केला. कारण मला असं सारखं खटकायचं की ह्या रचनाताई एवढ्या चांगलं गातात, त्या बॉस्टनला जाऊन गातात, न्यूयॉर्कला गातात, LA मध्ये जातात, पण आपल्या गावात त्यांचा प्रोग्राम होत नाही. सो इट वॉज बिग अंडरटेकिंग आमच्या दृष्टीनं, कारण एवढा मोठा प्रोग्राम कधी केलाच नव्हता. आणि इट वॉज लोकांनी बरीच हेल्प केली, म्हणजे बऱ्याच लोकांनी हेल्प केली. आणि मग आम्ही मोठ्या हॉलमध्ये केला, म्हणजे एक मोठा ग्वाडालुपे हॉल असं काहीतरी होता. त्यांचा ऑडिओ सिस्टीम खूप चांगली आहे. तर तिथे आम्ही त्यांचा फुल 2 तासाचा प्रोग्राम केला आणि अतिशय सुरेख प्रोग्राम झाला आणि सगळ्यांना तो आवडला. आणि नॉट ओनली दॅट, म्हणजे रचनाताईंचे जे स्टुडंट्स आहेत ते सगळे आले होते तिथे. आणि खूप म्हणजे पहिल्यांदा असा प्रोग्राम मोठ्या स्केलवर असा एक मोठा हॉल रेंट करून आपण करू शकलो, हे एक चांगलं झालं. आणि त्यानंतर आम्ही एक दुसरा प्रोग्राम केला. भारतातनं एक गायक आले होते, अनिरुद्ध जोशी म्हणून. ते ब्रहण महाराष्ट्राने आणलं होतं आणि ते तिघं मिळून एक ग्रुप होता. ते अनिरुद्ध जोशी आणि शमिका भिडे आणि एक परिमल जोशी होता. असे तिघ जण ब्रहण महाराष्ट्राने आणले होते आणि त्यांचा अमेरिकेचा दौरा होता. तर तो आणायचा होता आम्हाला सॅन अँटोनियो, कारण असा प्रोग्राम कधीच झालेला नव्हता ना. तर त्यांची किंमत खूप होती. मग शेवटी जमवून आणलं सगळं, लोकांनी डोनेशन केलं आणि त्यामुळे सगळंच व्यवस्थित जमून आलं आणि खूप छान प्रोग्राम झाला. म्हणजे आजपर्यंत कसं व्हायचं त्याच्या आधी की आम्ही ऑस्टिनला जायचो कुठला चांगला प्रोग्राम बघायला किंवा नाटक बघायला, की ह्युस्टनला जायचो. तर त्या दिवशी कॉर्पस क्रिस्टीचे लोक, ऑस्टिनचे लोक सॅन अँटोनियो चालू होते. इट वॉज डिफरंट. हो ना. आणि तो आम्ही संक्रांतीसाठी म्हणून प्रोग्राम केला, त्यामुळे गुळाची पोळी जेवण होतं आणि हा प्रोग्राम आणि फुल 2.5 तासाचा प्रोग्राम, अतिशय सुरेख प्रोग्राम झाला. सो काका जेव्हा हे सगळं बिझी असतात, इट कॅनॉट हॅपन विदाउट तुमचा पूर्ण सपोर्ट आणि पाठिंबा आणि फुल इन्व्हॉल्वमेंट, राईट? कारण मला माहिती की याच्या मागे किती गोष्टी असतात. एखादी गोष्ट सक्सेसफुली करण्यासाठी कम्युनिटीसाठी खूप मेहनत लागते त्याच्या मागे. तर ते तुमच्या सपोर्ट शिवाय ते शक्यच नव्हतं. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे या पूर्ण महाराष्ट्र मंडळ स्थापन करण्यापासून ते आतापर्यंत तुमची इन्व्हॉल्वमेंट पण तेवढीच आहे, काकांनी एवढीच आहे. आणि आम्ही तुम्हाला ते तेवढीच, म्हणजे एक माणूस जरी असला तरी संबंध स्पाऊस आणि मे बी फॅमिली, मुलं मोठी असेल, मुलं सगळेच इन्व्हॉल्व्ह होतात. त्यावेळी चैत्राली आमच्या बरोबर राहायची 2017-18 पर्यंत वगैरे. ती पण खूप इन्व्हॉल्व्ह व्हायची. म्हणजे आधी आणायचं, तयारी करायची, परत सगळं क्लीन अप करायचं, न्यायचं, छोट्या गोष्टी असतात. पण नशिबाने आपली म्हणजे तेव्हा पण सगळे व्हॉलेंटियर वगैरे चांगले होते, त्यामुळे असं काही माझ्या एकटीवर असं काही हे झालं नाही. पण सगळे करून हेल्प ऑर्गनाईज करायला लागतं. म्हणजे बरेच आमचे दिवाळीचा डान्स म्हणलं की आमच्या विकेंडला, आमच्या फ्रायडे इव्हनिंग, सॅटर्डे सिटी दिवाळीच्या प्रॅक्टिस 20-25 लोक असायची. कोणी घेऊन मजा. रात्री 11, 11:30, 12 पर्यंत सगळे असे गप्पा मारत. आणि आम्हाला दोघांनाही अशी आवड असल्यामुळे आम्हाला कधीच हे वाटलं नाही. हे सगळं फर्निचर त्या खोलीत जायचं आणि इथे डान्स व्हायचे, प्रॅक्टिस व्हायची, त्यामुळे मजा यायची, रिद्धी यायची. कॅमेऱ्याच्या मागे तुम्हाला दिसत रिद्धी आणि मिहीरची ओळख कशी झाली तर मिहीर ते बोटीचं डेकोरेशन चाललं होतं, ओके, त्या ह्याच्यात दिवाळी बारवरती. तर मिहीर दुसऱ्या बोटीवरती होता आणि आम्ही मराठी बोटीवरती होतो. आम्ही आपलं मराठी पावलं पडते पुढे करत, हा तू पुढे गेला, तो गेला पंजाबच्या बोटीवर या. तर मग अशी ओळख झाली. मग तेव्हा आमचा ग्रुपच लहान होता ना त्यावेळी, त्यामुळे मग ते असा मोठा ग्रुप होत गेला. आणि आम्ही ज्यावेळी लोक पंजाबच्या बोटीवरून महाराष्ट्राच्या बोटीवर आणलं. आणि तेव्हा आमच्याकडे आपला ढोल ताशा नव्हता,
Correct. 21ला प्रॉपर ढोल ताशाला. मग त्याच्या आधी ढोल ताशा नव्हता आपला, पण आमचे कॉन्टॅक्ट एवढे चांगले झाले ते ह्युस्टन मंडळाबरोबर, ह्युस्टन आणि डालस, तर ते आमच्याकडे यायला केव्हाही तयार असायचे. केव्हाही ते अच्छा, ते इथे येऊन हा, perform ते करतात. इथे परफॉर्म. मग ते 19 किंवा 18चा गणपती असेल, बरं. तर ह्युस्टन वरनं 25 ढोल घेऊन आले होते ते 35 लोक आले होते. 35 लोक आले होते. बरं. म्हणजे 20 पहिला 25 गणपती झाला हम्म. तेव्हा एकदम दणक्यात झाला होता गणपती. हा, म्हणजे 25 ढोल, झांज, झेंडा आणि लेझिम Correct. ते IISCच्या हॉलमध्ये केला होता. अच्छा. सबंध बाहेरच्या वेळी मिरवणूक काढली होती हा. आणि मंडळासाठी मोठी गणपतीची मूर्ती घेतली होती आम्ही. अच्छा. ती आम्ही पहिल्यांदा घेतली. म्हणजे एवढी मोठी मूर्ती नव्हती आपल्याकडं. ते गणपती गणपतीला कोणाच्या घरात डेकोरेशन व्हायचा ना. करायला रिद्धी होती, रिद्धी होती. दोघे जण होतेच हा. म्हणजे. त्याच्या आधी गणपती कोणाच्या तरी घरात व्हायचा. गुण्यांकडे एकदा दोनदा झाला होता, आमच्याकडे एकदा झाला असेल, किंवा असं कोणाच्या तरी घरातच व्हायचे घरामध्ये functions होतात. फंक्शन्स हा, व्हायचे. तसे. कारण ते लोक जास्त नव्हते नव्हती. तसे. As an organization पण आपल्याला नाही बरोबर. नव्हतं. मग ते लोक वाढायला लागल्यानंतर मग घर लहान पडलं, Right. म्हणून मग बाहेर जाणं शक्य म्हणजे जरुरीच होतं त्यावेळेस. Correct. मग कुठेतरी प्लेस हा, बुक करून rent प्लेस बुक करून. आणि ह्याला बार्जवर पण एकदा होतं की 2 वर्ष ढोल ताशा हा, हे केलं. बार्जवरती पण बोलवलं आम्ही त्या ढोल हम्म. तशा. अच्छा. म्हणजे गणपती जे आले त्यांना आम्ही सांगितलं की दिवाळीला बार्ज असतो, बार्जवरती या. मग ते दोन ढोल आणि 2 ताशा असे झांज घेऊन ते 5-6 लोक ह्युस्टनवरनं यायचे आणि ते आमच्याकडेच मुक्काम त्यांचा. अरे वा. मग आणि ते त्यांना आवडायचं. ते त्यांना- म्हणायचे असं सिटी दिवाळीचं वेगळंच आहे ना वातावरण. अशी सिटी दिवाळी होत हा. होत नाही. त्यामुळे आपले मराठी मंडळाचं नाव सगळीकडे व्हायला लागलं. म्हणजे सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळामुळं अच्छा. ह्युस्टन, डलास सगळीकडे असं नाव पसरलं आणि त्यामुळे मग एक हे आली ना, म्हणजे आपलं नाव सगळीकडे जातं. Correct. एक एक लोकांना लोकांना कळायला कळतं. लागलं की हो. महाराष्ट्र मंडळ हो. आहे. इनिशिएटिव्ह आहेत. हो ना. होय. आणि रेकग्नाइज होय. व्हायला लागले सगळे. होय. Right. पण मराठी मंडळात म्हणजे बऱ्याच लोकांनी मदत केली, सर्वांनी मदत केली. हो. काही एखादी नावं नुसतं- विसरली असेल तर सॉरी. हा, म्हणजे असं बऱ्याच नाही की असं नाही आम्हीच कोणाला दोघांनी सांगू. केलं. बरेच जण होते सगळ्यांनी याच्यामध्ये involved. सगळ्यांनी मिळून मदत केली. हा. सगळ्यांनी मिळून. फक्त सगळ्यांनी. ज्यावेळी सुरुवातीची आयडिया म्हणा किंवा सुरुवातीचा एक पुश होता, Right. तो आम्ही जरा केला असेल, पण बाकी सगळ्यांच्या सगळ्यांनी मनात जरूर होती. त्यामुळे हे घडून आलं. म्हणजे सगळ्यांनी मदत केल्यामुळे हे घडून घडून आलं. आलं. आणि आता नावं घेतली, हा. त्यांचा तर ते तर मोठा आहेच. support तुम्हाला मिळाला. मोठा सपोर्ट आहे. पण सर्वांनी सपोर्ट केलेला ह्याच्यात. आणि असे मोठे मोठे प्रोग्राम आता करता येतील आणि महाराष्ट्र मंडळ झाल्यामुळं आपल्याला करता येतील. आणि आता ते बृहन महाराष्ट्राचं अधिवेशन इथे होईल की नाही त्याला खूप वर्ष लागतील. आपण खूप लहान आहोत त्या Let's मनाने. hope so. लेट्स होप सो. पण कधीतरी होईल ते, पण होईल, होईल. त्याला वेळ लागेल. म्हणजे आताची जी आतापर्यंत प्रगती आपली चालली आहे हा. त्याच्यावरनं चांगलं हे वाटते की पोहोचू आपण पोहोचू. तिथं. थोडं तिथं लवकर पोहोचू. हो ना. होय. Yes. आणि आता बरेच इनिशिएटिव्ह हो, चालू केलेत ह्या तुम्ही वर्षी. सगळे. तर बरेच इनिशिएटिव्ह झाले. Initiative हो ना. खूप अगदी. होय. होय. खरंच खरंच. आणि त्याचा खूप फायदा लोकांना होतो. कारण फायदा असा की आपल्याला जो इंटरेस्ट असतो की कोणाला गाण्यात असेल, कॅरिओकेमध्ये असेल, कोणाला आणि चेस चॅम्पियन्स आहेत हे सगळंच हेल्थ आणि सगळंच इन्व्हॉल्व सगळं आहे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये. सगळ्याच सगळ्या गोष्टींचे गोष्टी प्रोग्राम आहेत. आणि ते जरूर आहे. आपण एकत्र येणं राहणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. जरूर आहे. आणि मुलांना इन्व्हॉल्व पूर्ण केलं, कम्युनिटी. मुलांना इन्व्हॉल्व होय. केलं हे सगळ्यात होय. चांगलं आहे. बरोबर. म्हणजे आताच्या प्रोग्राम तुम्ही इन्व्हिटेशन पाठवलं वगैरे ते असं ते खूप छान, म्हणजे मला आवडलं ते. सगळ्यांची सुरुवात तुम्ही आणि तुमच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी केलेत. हम्म. सो आमच्या सर्वांतर्फे मी तुम्हाला थँक्यू म्हणतोय. नाही, Thank you म्हणायची काही thank जरूर you नाही. काही नाही. हे आणि हे आपलं आपलं काम आहे. घरच्यासारखं आहे ना हा, आपलं हे. घरचं आहे. आता तुमच्या मनाचं हा. मोठेपणा पण नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी हा. बोलून आज दोघांशी. आणि त्यावेळेस जे काही तुमचे सहकारी आहेत ते आपल्या मंडळाचे मेंबर्स पण आहेत, सगळ्यांनाच आम्ही भेटणार आहोत बरं. जाऊन वन बाय वन. हा, सगळ्यांना भेटा. आणि जसं आम्ही सांगितलं कोविडच्या वेळी आपण एक जरूर होते एकत्र राहणं, तसं आपण महाराष्ट्र मंडळाने बरेच डोनेशन्स पण केलेले आहेत. लोकल फूड बँकला किंवा होमलेस लोकांसाठी आम्ही ब्लँकेट्स दिले, 100 ब्लँकेट्स दिले. वी कोलॅबरेटेड विथ अदर कंपनीज, अदर ऑर्गनायझेशन. पण महाराष्ट्र मंडळाने बरंच नाव केलेलं आहे आणि हे जरूर आहे. आपण ह्या गावात राहतो, इथल्या लोकांशी मिक्स होणं, आणि त्यांना मदत करणं ही जरूर आहे. आणि ते चांगलं चाललेलं आहे. म्हणजे छान करते, म्हणजे आताची कमिटी तुम्ही सगळे छान करताय. आपण इंटरव्ह्यू एंड करण्याच्या आधी तुम्हाला दोघांना जर काय अजून काही
बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, काही राहून गेलं असेल, सगळ्यांनी हिरिरीनं भाग घ्यावा आणि आपलं मंडळ असंच भरभराटी या. यावं, मोठं होऊ दे. मोठं होऊ दे. तर हे होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल काका आणि अनुराधा काकू. खूप छान वाटलं यांच्याशी गप्पा मारून. या. तुम्हाला इंटरव्ह्यू ऐकून नक्कीच छान वाटेल, पण तुमच्या कमेंट्स, तुमच्या लाईक्स, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणि टिल नेक्स्ट टाइम, सी अगेन. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.